होणार आहेत. अजून खालून देखील एकच संघ वरती येऊ शकतोय. कैलास राईट अमोर द विकेट. चेंडू हवेत. पहिला मोठा मासा गलाला लागलाय आणि एक मोठी विकेट बुरुज ढासळलाय. आकाश गरजची पारी संपुष्टात. डीजे थांबायचं. वाल इंडियन संघ मी आपल्याला वारंवार विनंती करतो, इकडनं पाहुणे देखील आम्हाला सांगतायत की आपण आपल्या स्टँड मध्ये बसायचं. आम्हाला पाहुण्यांकडनं देखील सूचित केलं जातंय आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. 2 वेळा तर मी सांगितलं, पण आता पाहुण्यांकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे प्लीज, आपल्याला विनंती असेल. हॅलो हॅलो हॅलो. एक धावसंख्या धावफलकावर लागली आहे. पहिला संघनायक संघाचा तंबूच्या आश्रयाला गेलाय. सर सेनापती गारद झालाय आणि आता मात्र रॉयल चॅलेंजर्स वहाल संघाच्या आशा पल्लवीत असतील. या मॅच मध्ये जिंकायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. रॉयल चॅलेंजर आणि IPLचं आपण भूतकाळ जर बघितलं, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाला अजूनपर्यंत कधी IPLची ट्रॉफी जिंकता आली नाही आहे. दिल्ली कॅपिटल संघाला अजूनपर्यंत ट्रॉफी मिळाली नाही आहे. किंग्स 11 पंजाब संघ देखील कधी IPL जिंकला नाही आहे. मात्र इथं VPL मध्ये असं घडणार का? काहीतरी वेगळं बघायला मिळेल असं वाटत आहे. मात्र रॉयल चॅलेंजर संघ सज्ज होतोय. कैलास फुलटॉस चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली. आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची नाही. रॉयल चॅलेंजर संघाचा संघ सुदेश सालुंके आहे. सामना कुठल्याही परिस्थितीत हा जिंकावाच आहे. रॉयल संघाला जिंकायलाच लागेल. डू ऑर डाय करो या मरोवाली मॅच असेल. कारण इथून जर आपण जिंकलात तर आपल्यासाठी मी म्हणेन पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी जे दरवाजे आहेत ते कुठेतरी थोडे उघडले जातील. चान्स असेल आपल्या संघाला. मात्र वहाल इंडियन संघ या संघासाठी तर मी तर म्हणेन ते काय ऑलरेडी बहुतेक क्वालिफाय आहेतच म्हणायला हरकत नाही आहे. पण क्रिकेट आहे. अजून पॉइंट टेबल जर आपण बघितलं, पॉइंट टेबल मध्ये उतार चढाव होऊ शकतोय. कैलास हा चेंडू जबरदस्त चेंडू. अमर पाटीलची चलाकी आणि मोठा झटका. मी तर म्हणेन हा वहाल इंडियन संघाला युवराज घरातला परतावा लागेल. तंबूकडे डीजे. आई माझी एकटीला तुझ्या देवळाला वाजतय सांभाळ. आई माझी एकटीला तुझ्या देवळाला वाजतय सांभाळ. एक एक पायरी चढताना वार अंगाला घुमल. तुझी एक एक पायरी चढताना वार अंगाला घुमल. 5 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. पहिलं षटक मार्गस्थ कैलास. कैलास म्हटल्यानंतर मी निश्चितच कैलास बद्दल सांगेन की मॉर्निंग 20 सकाळी ज्या आम्ही मॅचेस खेळतो त्यावेळेला कैलास दत्ता हे 2 खेळाडू नेहमी आमच्या सोबत मॉर्निंग साठी खेळत असतात आणि खरंच उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. दत्ता देखील आता स्ट्राईक एंडवरती आहे. कैलास देखील त्याच दर्जाचा आहे. 2 चांगले खेळाडू मी तर म्हणेन या वहाल संघासाठी या वर्षामध्ये चांगले खेळ खेळतायत. चेंडू सिल्युमिडॉन कडे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 6 धावफलकावर लागली आहे. कैलासचं रेग्युलर प्रॅक्टिस मॉर्निंग 20 मध्ये आमच्या सोबत हा रेग्युलर क्रिकेट खेळतोय. त्यानंतर दत्ता देखील तितक्यात ताकदीचा गोलंदाज आणि फलंदाज आहे. मात्र यावेळी वहाल इंडियन संघासाठी कोणाला तरी धावून यावे लागेल. धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके हे मारावे लागतील. दत्ता आणि कैलास दोघे भाऊ आहेत. यावेळेला जबरदस्त फटका. सिद्धेशचा तडाखा. थर्डमॅन क्षेत्राकडून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. दहा धावसंख्या धावफलकावर लागली आहे. रॉयल चॅलेंजर्स वहाल संघाची रणनीती प्लॅनिंग वेगळी रणनीती मी तर म्हणेन संघाने आखले. सुदेश सालुंके संघाचा संघनायक आहे. षटक अजून हाताळलं नाही आहे कारण या खेळाडूला माहिती आहे अजून मुन्ना हा गॅस पॅव्हलियन कक्षामध्ये आहे इंडियन संघाचा. हा मोठा खेळाडू मागे आहे. कदाचित त्यासाठी हा षटक मागे ठेवला असेल
यावेळेला सुहास पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. करो या मरोवाली मॅच आहे. डू और डाय रॉयल चॅलेंजर्स वाल संघासाठी. चेंडू हवेत. दत्ताच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका 6 धावांसाठी. अतुलच्या हातातून हा साधा सोपा झेल सुटला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. या चुका जर आपण अशा कराल तर आपल्याला नक्कीच VPL मधून परतावं लागेल. या छोट्या मोठ्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, बारीकीने लक्ष द्यायला हवे. ही जर कॅच झाली असती 6 धावा कमी झाल्या असत्या आणि मी तर म्हणेन दबाव असता वाहाल इंडियन संघावर. मात्र एक छोटी चुकी आपल्याला महाग पडू शकते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकफुट वरती गेला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट चेंडू सांगता झाली. सुहास पाटीलचा आता मात्र कमबॅक करतोय. आता कमबॅक करतोय हा गोलंदाज. राईट मोर द विकेट. संघाची धावसंख्या जर बघितली 16 धावसंख्या धावपलकावर वाहाल इंडियन संघाकडून. दत्ता या खेळाडूकडे आता अपेक्षा असेल एक मोठा फटका. दत्ताच्या बॅट मधून आलाय डीप मिड विकेटच्या वरतून. 6 धावांसाठी आपण बघितलाय. 5 षटकामध्ये कमीत कमी 55-56 धावा ह्या वाहाल इंडियन संघाला बनवाव्या लागतील. जर उत्तरार्धामध्ये आपल्याला ठसन द्यायची असेल, फाईट करायची असेल तर 55 पर्यंत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पोहोचावे लागेल. दुसरीकडे जर बघितलं रॉयल संघाला कमीत कमी धावापर्यंत वाहाल इंडियन संघाला रोकावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जबरदस्त चेंडू. अमर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 16. 3 चेंडू खर्च झालेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट. सुहास पाटील उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट मोर द विकेट. होरपीच चेंडू होताच चेंडू मिड ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव एका धाबेने संघाची धावसंख्या पुढे वधारते. 17 धावसंख्या धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. भरपूर बक्षिसं या VPL मध्ये आपण बघितली आहेत. 2 सायकल आहेत. पर्पल आणि ऑरेंज कॅप साठी सायकल म्हणून बक्षीस आहे. ट्रॉफी आहे. त्यानंतर शूज देखील भरपूर आहेत. बरेचसे बक्षीस या स्पर्धेमध्ये लागले गेले. स्टेअर केला चेंडू सिली मिडॉन कडून ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेट कडे. चेंडू पकडला. तत्पूर्वी चेंडूवरती फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा खरा फेकी. मात्र या चेंडूवरती फक्त 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या बदलली आहे. 18 धावसंख्या धावफलकावर. बघा बक्षीस भरपूर आहे. जो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चॅम्पियन होईल त्या चॅम्पियनसाठी 5 kg कोलंबी आहे. 5 किलो कोलंबी. त्यानंतर दुसरा नंबर जो सेकंड रनर आहे त्यासाठी 3 किलो कोलंबी आहे. हे अशा प्रकारचे बक्षीस. आणि फलंदाज गोलंदाज साठी तर 2 किलो सुरमई असं मावरा किंग कडून हे पारितोषिक दिलं गेलं आहे VPL साठी. उद्या खऱ्या अर्थाने स्पर्धेची सांगताय कुठला संघ चॅम्पियन होईल VPL वाहाल प्रीमियर लीगचा मानकरी. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या धावफलकावर. डीजे उमेश. आकाश कांबळेकडे चेंडू आहे. मला वाटतं डावखोर याचा गोलंदाज आकाश कांबळे. आकाश कांबळेकडे चेंडू आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट. समोर दत्ता आहे. नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश आहे. प्रफुल्ल घरत मुन्ना अजून पॅव्हलियन कक्षामध्ये आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी मी तर म्हणेन एक मिडल ऑर्डरला चांगला फलंदाज आहे. तो सध्या पॅव्हलियन मध्ये आहे. सही सलामत आहे. त्या फलंदाजाला मैदानामध्ये यावे लागेल. इंडियन संघाच्या धावा जर वाढवायच्या असतील तर मुन्नाला विकेटवरती यावे लागेल. अक्षय कांबळे
आकाश कांबळेचा हा चेंडू जबरदस्त चेंडू होता, फिरकी टाकलेला चेंडू होता, अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेडे डालणारा चेंडू होता. बायच्या स्वरूपातील सिंगल, एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. पॉइंट टेबल आपण बघितलं तर चढ उतार चालू आहे. रॉयल चॅलेंजर 2 जिंकलाय, 2 हारलाय. हा जिंकायचा आहे कुठल्याही परिस्थितीत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर करे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरे धावेचा इथं प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण करताना नक्कीच हा प्रयत्न मला वाटते मुन्ना प्रफुल्ल गरजसाठी ही विकेट फेकली रनआउटच्या स्वरूपात आणि एक दत्ताला परतावा लागला त्या तंबूच्या आश्रयाला. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रला, दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रला. माझी एकविरा आईचे तारले डोंगराला, माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. चैत्र पाकाचे महिन्यानी येईन तुझे मी जत्रेला. 21 धावसंख्या धावफलकावर. प्रफुल्ल गरज मैदानामध्ये दाखल होतोय, मुन्ना मैदानामध्ये दाखल होतोय आणि या वेळेला मुन्नाला दाखवावे लागेल की झुंड में तो सूर आते है, शेर अकेला आता है. चांगली फलंदाजी करावी लागेल. 3-4 मोठे तगडे फटके या फलंदाजाला खेळावे लागतील इंडियन संघासाठी. अक्षय कांबळे या वेळेला गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड विकेट. दिशाहीन गोलंदाजी, अव्वांतर वाईट बॉल. पंचांनी नो बॉल दिलाय, अर्थातच ही फ्री हिट आहे. फ्री हिट, नो बॉल. आकाश कांबळे बॉलिंग टाकू शकते बॉलर. ते पॅम्पलेट मध्ये असं ते मेन्शन केलंय, बीपीएल मध्ये मेन्शन केलं गेलंय. अक्षय कांबळे, आकाश कांबळे खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने मागच्या वर्षी देखील आम्हाला परेशान केलं होतं. एक मॅच त्याला घेतला, 28 धावा दिल्या एका ओव्हरमध्ये आणि आमची जिंकलेली मॅच या खेळाडूने घालवली होती. लेफ्टी गोलंदाज आहे, मेहनत घ्यायला हवी, प्रॅक्टिस करायला हवी, सिनियरचा अभ्यास घ्यायला हवा, तेव्हा कुठे आपण पुढे जाल. लेफ्टी गोलंदाजाकडे थोडा ऍडव्हान्टेज असते टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं. आता मात्र अमर पाटीलने ती जबाबदारी घेतली. काय करणार, शेवटी आता त्यांना गोलंदाजी करावीच लागणार कारण आता मुख्य गोलंदाज बाहेर. अमर पाटील कडे चेंडू आहे, करो या मरो वाली मॅच आहे. धावसंख्या धावफलकावर लागली 22. सुदेश सालुंके संघाचा संघनायक, वेगळी रणनीती, वेगळी प्लॅनिंग या मॅच मध्ये आखली गेली आहे. चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळून काढलाय, 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या बदलली गेली. संघाची धावसंख्या झाली आहे 23 धावसंख्या धावफलकावर. रॉयल चॅलेंजर्स वाल संघाकडे जर बघितलं, स्वप्नील पाटील अर्थात बाबू या मॅच मध्ये नाहीये. बाबूची कमी नक्कीच भासत आहे. डावखुरा गोलंदाज आहे, सकाळी पहिला षटक टाकलाय, 3 धावा खर्च केल्या होत्या, मात्र बाबू या मॅच मध्ये उपस्थित नाहीये आणि कुठेतरी मी तर म्हणेन रॉयल चॅलेंजर्स संघासाठी ही चिंतेची बाब असेल गोलंदाजी. अमर पाटील कडे चेंडू आहे, चांगला चेंडू फेकलाय, जबरदस्त चेंडू. काय चेंडू टाकलाय अमर पाटीलने, दर्जेदार सुंदर गोलंदाजी मी तर म्हणेन रॉयल चॅलेंजर संघासाठी. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 24 धावसंख्या धावफलकावर. 3रं षटक मार्गस्थ आहे. अमर पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. आकाश कांबळे हा चेंडू, हा गोलंदाज बाद केल्यानंतर ही जिम्मेदारी सांभाळली अमर पाटील याने. फुलटॉस चेंडू, सिद्धेशच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी छक्का. देऊल सजविला न माझे एकविरा आईचा, एकविरा आईचा. देऊल सजविला न माझे एकविरा. 29 धावसंख्या धावफलकावर. ओके ओके, डॉट चेंडू, आयवा कॅच फक्त बाहेर. तू टीमचा, तुझी मॅच चालू आहे, तू मॅच मध्ये आहेस, मॅच प्लेइंग 11 मधला प्लेअर आहे. षटक संपलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 30 षटकांच्या समाप्तीनंतर. देव माझे म्हसोबा, म्हसोबा पाहून उसाला. देव माझे म्हसोबा, म्हसोबा पाहून उसाला. देव माझे म्हसोबा,
म्हसोबा पाहुणवसाला देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहुणवसाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. चला पुढचा दोन संघ रेडी राहायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना होणार आहे. यानंतर वाहल रॉयल आणि नाईट रायडर्स, दोन बलाढ्य संघ आमने सामने. एका बाजूला बिपिन पावशे जो या VPL मध्ये वन मॅन शो करतोय, वन मॅन आर्मी, पूर्ण VPL ज्याच्या नावावर आहे तो बिपिन पावशे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ऋषी नाईक आहे. काय मॅच होणार आहे, ठसन बघायला मिळणार आहे मित्रांनो. आजच्या दिवसातील शेवटची मॅच वाहल रॉयल आणि नाईट रायडर वाहल, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. संघाचा संघनायक सरसेनापती सुदेश सालुंके. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर लागल्या आहेत. रॉयल चॅलेंजर संघासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे हा. स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल अर्थातच मुन्ना. सॉरी, शेवटचा सामना किंग्स 11 वाहल आणि रॉयल वाल आहे. माफी असावी, किंग्स 11 वाहल आणि रॉयल वाल अशी मॅच आहे. यानंतर शेवटचा सामना. सुदेश सालुंकेचा पहिला डॉट चेंडू, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण झाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 31 धावसंख्या धावपलकावर. सुरुवात एकदम शांत झाली आहे. संयमी खेळ इथे बघायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके या मॅच मध्ये, या पहिल्या इनिंग मध्ये, पूर्वार्धामध्ये अजून परत बघायला मिळाले नाहीयेत. सिद्धेश हा प्रयत्न करतोय. सिद्धेशच्या बॅट मध्ये जर आपण विचार केला, 13 धावा अजूनपर्यंत आल्यात. सुदेश सालुंकेकडे जर आपण बघितलं, व्हेरिएशन या गोलंदाजाकडे भरपूर आहे. कधी स्लोवर वन टाकतोय, कधी बाउन्सर टाकतोय, कधी फास्ट, कधी यॉर्कर. प्रत्येक प्रकारचा चेंडू या गोलंदाजाकडे आहे. कारण वाहल संघ जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळतो तेव्हा सुदेश सालुंके नेहमी सर्कलचं षटक टाकत असतो. आणि या संघाकडे, या खेळाडूकडे सामर्थ्य आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करतो VPL मध्ये सुदेश सालुंके. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू हवेत, कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही आहे. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. पैशाचं आमिष दावलं आधी, पैशाचं आमिष दावलं आधी, गोड गोड बोलून लावलं नादी. बांधली गळ्यामधी ही म्हैस, बांधली गळ्यामधी, अरे बांधली गळ्यामधी ही म्हैस, बांधली गळ्यामधी. 35 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. सुदेश सालुंकेचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा सामना आहे किंग्स 11 वाहल आणि रॉयल वाहल. मस्त मॅच होणार आहे. यानंतर शेवटची मॅच असेल ती आजच्या दिवसातील. 4:45 वाजायला आले आहेत, तर थोडी घाई करायची आहे कारण अजून एक मॅच बाकी आहे. डॉट चेंडू. उद्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मॅच 9ला चालू करावी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट 9ला मॅच स्टार्ट करावी लागणार आहे, तरच फायनल व्यवस्थित होईल. संघाची धावसंख्या आपण बघितली 35. सुदेश सालुंके डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चेंडू मिडविकेट कडे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होते. धाव घेतली नाही आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स मुन्नाचा आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाहीये. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या इंडियन्स वाहल 35. धावसंख्या धावपलकावर लागली आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे रॉयल चॅलेंजर वाहल. शेवटचा षटक कोण टाकणार हा प्रश्न आहे, कारण आकाश कांबळे हा बाहेर झालाय. अमर पाटीलने ते षटक पूर्ण केलं. मात्र शेवटचा षटक हा षटक महत्वाचा असेल. या षटकामध्ये इंडियन संघाने जर 15, 17, 18 धावा जरी काढल्या तर एक फायटिंग स्कोर मी म्हणेन इंडियन संघासाठी स्कोर कार्ड वरती होईल.
शेवटचं षटक अतिशय महत्वाचं आहे. संचितच्या हातामध्ये चेंडू आहे. मुन्ना स्ट्राइक एंड वरती आहे. मुन्नाला या वेळेला या मॅच मध्ये आपला कसब दाखवावी लागेल, आपल्यातली गुणवत्ता दाखवावी लागेल. 3 मोठे तगडे फटके जर या ओव्हर मध्ये आले तर वाल इंडियन संघ मी तर म्हणेन एक पोषक धावसंख्या या स्कोरबोर्ड उभारू शकेल. संचित राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने. अतिशय खराब चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुहास पाटील, मात्र सुहास पाटीलला चकवा देऊन चेंडू. ही कमाल कॅच झाली असती आणि ट्रॉफी देखील आहे बेस्ट कॅचेस साठी, बेस्ट फिल्डर साठी प्रयत्न होता आणि शूज देखील आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या बघितली 37. लॉलीपॉप चेंडू होता मी तर म्हणेन, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. आणखीन एक शॉर्ट बॉल. आता मात्र वहाल इंडियन संघाचे धाबेदन आणलेत. मोठा मासा गलाला, मोठा झटका. मुन्नासाठी हा लॉलीपॉप होता, तो गपकन तोंडात टाकायचा होता, मात्र लॉलीपॉप काही त्यांना खाता आला नाहीये. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आज टाकली मांडवाला आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला. नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीची लागेल मिरवाला. नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीची लागेल मिरवाला. शॉर्ट ऑफ लेन डेरिव्हरी छोटा चेंडू होता, एक मस्त लॉलीपॉप होता, षटकार जायला हवा होता, मात्र तसं काही घडलं नाही. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 37. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद पाटील. यावेळेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. सिद्धेशला देखील परतावे लागेल. व्हॉट अ कॅच तन्मय पाटील. डीजे रविवारी है मनारसा दोघे शिवाची करू मजा. मनान माझे ठसराई गो सुंदर मुखडा पोरी तुझा. हे चिकनी चिकनी तू पोरी रंगान गोरी गोरी. चिकनी चिकनी तू पोरी रंगान गोरी गोरी. 37 धावसंख्या धावपलकावर. रॉयल चॅलेंजर वाहाल प्रयत्नांची पराकाष्ठा. मेहनत करतोय हा संघ. डू ऑर डाय मॅच आहे. इथून जिंकले तर मी म्हणेन रस्ता सोयीस्कर होईल या संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. साक्षात काय कॅच घेतले. जोरदार ताल्या या कॅच साठी. जबरदस्त कॅच. बेस्ट कॅच ऑफ द मॅच होऊ शकते. विकेट हॅट्रिक गोलंदाज संचितच्या नावावर आणि 500 रुपयाचं रोख बक्षीस, 1000 रुपयाचं रोख बक्षीस या मॅच नंतर दिले जाणार आहे. घुमो दे मारा घुमो दे कारले डोंगराला आई तुझे कारले डोंगराला. घुमू दे वारा घुमू दे कारले डोंगराला. कमाल कॅचचा दावेदार सध्या तरी साक्षात आहे, त्याच रेस मध्ये आहे. एवढा मोठा धष्टपुष्ट खेळाडू आणि काय कॅच पकडली आहे. अक्षरशः म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. साक्षात बेस्ट कॅच ऑफ द मॅच नाही, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकतोय. ही व्हीपीएल अक्षरशः जो बेस्ट फिल्डर आहे तो अवॉर्ड देखील साक्षातला मिळू शकतोय. काय कॅच घेतली. शूज देखील आहेत. विकेट हॅट्रिक संचित. वाहल इंडियन संघ बॅकफुट वरती आहे. 37 धावसंख्या धावपलकावर. आणखीन एक डॉट चेंडू. 3 विकेट लगातार. शेवटचा चेंडू असेल संचित. याचं संघनायकाने सोपवलेली जबाबदारी या खेळाडूने मी तर म्हणेन योग्यरित्या पार पाडली आहे. संचित राईट मोर द विकेट. चेंडू मिड विकेटच्या वरतून क्षेत्ररक्षक चेंडूकडे आहे. खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या आता पुढे जात आहे. षटक संपलंय. पूर्वार्ध संपलंय. 39 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. 40 धावांचं एक छोटस माफक आव्हान आहे रॉयल चॅलेंजर्स वाल संघासाठी. ते आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल, हे आव्हान रोखलं जाईल का वाल इंडियन संघाकडून, हे पुढच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.
मात्र आता मी थांबतोय. मायक्रोफोनवरती येतील माझे साथी समालोचक अमितजी म्हात्रे. तत्पूर्वी टॉस साठी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. किंग्स 11 आणि रॉयल वहाल. थँक्यू. हॅलो, किंग्स 11 संघाचा संघनायक, किंग्स 11 संघाचा संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आहे. त्याचबरोबर प्रवीण मुंबईकर, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील माझ्याशी संवाद साधायचा आहे. प्रवीण मुंबईकर, नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. किंग्स 11 संघाचा संघनायक इकडे यायचं आहे आणि रॉयल संघाचा संघनायक इकडे हजर आहे. त्याचबरोबर प्रवीण मुंबईकर, प्रवीण मुंबईकर आपल्याला विनंती असेल आपण माझ्याकडे यायचं आहे. मी केसरीनाथ दापोलकर साहेब यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. मी केसरीनाथ दापोलकर साहेब यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. किंग्स 11 संघ आपण नाणेफेकी जिंकलेला आहे. जो काही निर्णय असेल तो आपण मला सांगायचा आहे. ठीक आहे, जर आपल्या वाटेला तर का गोलंदाजी आले तर आपण अपोजिशन टीम म्हणजे ऋषी नाईकच्या संघाला कितपर्यंत रोखणार? 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु जर का ऋषी नाईक तर या सामन्यामध्ये चमकला तर 60 काही 100 सुद्धा मारू शकतो. पण आपली रणनीती काय असणार? कोणता गोलंदाज जो असणार जो ऋषी नाईकच्या विरोधात आपण वापरणार? कप्तान स्वतः कर्णधार सांगतोय की मी ऋषी नाईक याला आउट करणार, 60 धावांपर्यंत रोखणार असं सांगितलंय. बेस्ट ऑफ लक किंग्स 11 संघ. तत्पूर्वी आता आपण जातोय रॉयल संघाकडे, ज्याचा कर्णधार आपण पाहतोय ऋषी नाईक. त्याचबरोबर रॉयल संघ आपण बघतोय ऋषी नाईक खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळून आल्यात. आखाती देशामध्ये जाऊन देखील त्याने आपला नावाचा दबदबा आपल्याला दाखवला आहे. तर आता इथे रॉयल संघाचं नेतृत्व करताना त्यांच्या पॅकर्स आपण बघतोय सागर घरत सुरेख अशी फलंदाजी केलेल्या बहुधा क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या किंग्स 11 संघानं. तर ऋषी नाईक आपण या सामन्यामध्ये काय करणार? कारण गेल्या वर्षी देखील विपिन पावशेच्या संघानं VPL मारला, तो हाल प्रीमियर लीग गाजवली होती. यावेळी देखील बिपिन पावशेचा कोलकाता संघ, कोलकाता रायडर्स संघ हा देखील फॉर्म मध्ये आहे. त्यांच्याकडे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देखील आहे आणि या रेस मध्ये ऑरेंज कॅपच्या रडारमध्ये आपण देखील आहात. परंतु आपली रणनीती काय असणार आहे? कारण बिपिन पावशेकडे अजून देखील एक सामना या लीग मधला बाकी आहे, नंतर क्वालिफाय होईल. आपल्यासाठी 2 असणार आहेत. नक्कीच एवढ्या वर्षाच्या VPL आणि या VPL मध्ये फार फरक आहे. म्हणजे एवढ्या वर्षाचा फॉर्मॅट होता तो जवळपास 2-3 टीमचा ग्रुप असायचा आणि नंतर नॉकआउट व्हायचे. तर या वर्षी थोडा IPL सारखा फॉर्मॅट आहे. तर मॅचेस खूप आहेत. अजून हाफ वे थ्रू द आपण टुर्नामेंट होत, अजून हाफ स्टेज व्हायची आहे पूर्ण. आमच्या अजून 2 मॅचेस बाकी आहेत. आमचा खेळही चांगला चाललाय. नक्कीच आम्ही ग्रुप टॉप करायचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच अपोजिशन संघानं सांगितलेलं आहे की आम्ही 60-65 धावांपर्यंत आपल्याला रोखणार. परंतु आपण किती धावा काढणार? पहिले फलंदाजी आले आपल्या वाटेला. नक्कीच जास्तीत धावा मारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जास्तीत जास्त म्हणजे तरी अंदाजे कितीचा टार्गेट सेट करणार आपण? या वातावरणात मला तर वाटते 60 धावाही पुष्कळ होतील. कारण का नंतर लाईटचा फॅक्टर येणार, परत थोडा ड्यू म्हणजे आपण बोलतो मॉइस्ट एअर होते, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाही. त्यांनी डिसिजन तर कळवलाय फिल्डिंगचा. मला तरी वाटते तो फारसा चुकीचा ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक ऋषी नाईक. थेट चलूया आपण पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद श्रीमत घरत जी, बहुत ही सुमधुर आपने उस प्रेजेंटेशन बॉक्स को संवारा है, तो आपका भी स्वागत है. और मैदान के ऊपर चलता हूं अमर पाटिल और तन्मय पाटिल, ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी. आकाश घरत की पहली गेंद स्लैश किया, इस बार देखा जाए ओ इस बार डीप कवर को चीरती हुई गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन. बच्चा दिलवाला है दिलदार सच्चा, दिलवाला है दिलदार सच्चा. अकल दादागिरी आमचा आगरी लय जिगरी, आगरी लय जिगरी आमचा आगरी लय. प्रवीण मुंबईकर आप मंच के ऊपर आइए. प्रवीण मुंबईकर.
4 रन के साथ खाता खोल दिया है बल्लेबाज अमर पाटिल ने। और हवा में, लेकिन शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी इस बार पकड़ लिया गेंद को। इस बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। टीम का स्कोर है 4 के घर में। रॉयल चैलेंजर टीम को जीतने के लिए 40 रन की जरूरत है। एक छोटा सा टारगेट है, लेकिन मैच में मजा हो सकती है। इसी बीच पॉइंट, शॉट गली, शॉट थर्ड मैन, और इसी बीच फुल किया है। हवाई यात्रा पे गेंद गई है, नंबर आया 6। दमदार शुरुआत। लीजिए शुक्रिया तुम जैसे चूड़ियों का सहारा दो, तुम जैसे चूड़ियों का सहारा दो, ये दिल तुम्हारे प्यार का मान दो, ये दिल तुम्हारे प्यार का। मुंबई इंडियंस के प्रारंभिक गेंदबाज आकाश गरत के ऊपर हमला, और ये हवा में पकड़ जाएंगे, लेकिन कवर क्या होगा? और कवर इस बार देखा जाए फील्डर तैनात नहीं थे, लेकिन पॉइंट के फील्डर ने बढ़िया एफर्ट दिखाया था, शानदार कवर किया था, लेकिन अंत में उस कैच को पकड़ नहीं सके। गेंद हवा में थी, मगर इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 11 के घर में। अमर पाटिल व्यक्तिगत 11 रन पे खेल रहे, एक छक्का, एक बाउंड्री, एक सिंगल के सहायता से। वर्ल्ड प्रीमियर लीग 2021 का काफी शानदार आयोजन। आसमान में कौवे उड़ रहे हैं, वो भी अपने घर जा रहे हैं, क्योंकि शाम का टाइम हो चुका है, सभी को घर जाना है। लेकिन टूर्नामेंट का ये दूसरा दिन जब तक खत्म नहीं होता, मैचेस समाप्त नहीं होते, तब तक यहाँ से कोई जा नहीं सकते। लेकिन इस बीच काफी अच्छी सुंदर गेंद फेंकी उन्होंने, एक लॉन्ग ऑफ के ऊपर खेलने का प्रयास किया था, गेंद बल्ले का कोई संपर्क हो नहीं चुका, गेंद विकेट कीपर के हाथों में गई। ये डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। टीम का स्कोर 11। तन्मय पाटिल, और इस बार देखा है बल्ले का चेहरा खोल दिया है, और तन्मय की इस बार देखा जाए विकेट गिरती हुई बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में तन्मय पाटिल चले। टीम का स्कोर है 11, एक विकेट के नुकसान पे रॉयल चैलेंजर्स टीम का स्कोर डीजे। इलेवन पे स्कोर जा चुका है 11। न्यू बैट्समैन मैदान के अंदर उतरते हुए रॉयल चैलेंजर वहाल के ये 1 डाउन बैट्समैन। 3 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए सचिन चिरलेकर। एक साइड से अमर पाटिल का जलवा आप सभी ने देखा, एक छक्का, एक बाउंड्री, एक सिंगल के सहायता से 11 रन पे खेल रहे। सफलता मिली इस बार देखा जाए आकाश गरत को, सफलता मिली इस बार देखा जाए इंडियंस वहाल टीम को। दूसरे गेंदबाज आए दत्ता मकने, मिड ऑफ और मिड ऑन दायरे के अंदर है, और ऑन साइड के ऊपर एक शॉर्ट स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग खिलाड़ी दायरे के अंदर है। एक शॉर्ट कवर के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया है, अरे डीप थर्ड मैन के क्षेत्र में। लेकिन हवाई रूम इस बार देखा जाए वाइडेस्ट लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद चली गई है, 4 रन का इजाफा आया है, ठोकम ठोक। बिल्कुल धन्यवाद। जो हमारा कटआउट है कैलाशवासी सूरज घरत, इनके बैनर को हिट किया, इसलिए 100 रुपए का इनाम मिल चुका है। लेकिन ये देखिए क्या शॉट को खेला है, जगह से गेंद को पुल किया है, गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए ये स्कोर बोर्ड के ऊपर देखा जाए, और बल्लेबाजी धाकड़ चल रही है। वाह, उन्नीस फुल टॉस। तुझे ये गेंद उसे देगा तो मारेगा ही ना, तो मिडान के ऊपर से गेंद चली गई एक बार फिर से 4 रन के लिए। या बांध टूट गया है और पानी की जगह या चौके बरस रहे।
और चौकों के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आया है। बैट्समैन अमर पाटिल, धाकड़ बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी, मैदान के ऊपर मनमोहक बल्लेबाजी। इस बार कवर को चीरती हुई गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए, और देखिए 4 रन का इजाफा हो चुका है। क्या धुआंधार बल्लेबाजी, अमर पाटिल 24 कैरेट का असली हीरा। टीम का दौर 27 दत्ता मकने का समाचार लिया है, रिमांड में लिया है इस गेंदबाज को। ये देखिए क्रॉस बैट, घुटने टेक, तमाशा देखने को नहीं मिला, लेकिन एक सिंगल मिली। ऑन साइड के ऊपर इसे खेला, डीप मिड विकेट के ऊपर शानदार फील्डिंग का मुजाहरा पेश हुआ, और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 28 के घर में। अमर पाटिल खुद 28 रनों का योगदान दे रहे हैं, उसमें मुझे लग रहा है कि 5 चौवे, 1 छक्का, 2 सिंगल के सहायता से। प्रवीण जी मुंबईकर, आप हमारे मंच के ऊपर आइए। और इस बार हवा में विकेट कीपर, लेकिन फील्डर कोई उपस्थित नहीं है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में टोटल लगभग देखा 17 रन आए। दत्ता मकने का ये ओवर काफी महंगा साबित हो चुका है। ये ओवर इंडियंस टीम के लिए काफी खतरे का ओवर साबित हुआ, लेकिन ये ओवर रॉयल चैलेंजर्स टीम के लिए काफी लाभदायक साबित हो चुका है। इस ओवर में 17 आए। टीम को जीतने के लिए 18 गेंदों में मुझे लग रहा है चाहिए 12 रन की जरूरत है। तब तक तीसरे गेंदबाज कौन आएंगे ये तो देखना पड़ेगा, लेकिन कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। हॅलो मुंबईकर बंधू, कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा। मुंबईकर बंधू त्वरित। अमर पाटिल ने काफी शानदार बल्लेबाजी की। पैसे घेऊन पडा पीबी मुंबईकर। हट्टे कट्टे खिलाड़ी, देखिए वजन मुझे लग रहा है 80 के ऊपर होगा, ज्यादा है, लेकिन बहुत शानदार अच्छी बल्लेबाजी की। शॉर्ट बॉल, लेकिन इस बीच शायद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, वाइड का इशारा। अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 29 के घर में। बस जीतने के लिए 11 रन चाहिए। वो पॉइंट के ऊपर उनका खेलने का जलवा था, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। लेकिन अमर पाटिल ने काफी शानदार बल्लेबाजी की, लोगों को उन्होंने मोहित किया। 5 उनके बल्ले से 5 चौवे आए, 1 छक्का आया, 2 सिंगल आए। प्रफुल्ल घरत अपने कोटे की पहली पारी की तीसरी ओवर लेके एक छोटा सा रनअप पे अंपायर को पार करते हुए थोड़ा सा टप्पा पीछे रखा है, गैप ढूंढी हुई है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी जाकर के इनको उड़ाने की कोशिश कर रहे, और ये रनआउट का मौका हो सकता है। और इसी के साथ विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में वापस जाता हुआ रॉयल चैलेंजर वाहल टीम का स्कोर है 30, लॉस ऑफ 2 विकेट दीजिए। वाह, बहुत ही सुंदर ये गाना। 30 स्कोर, जीतने के लिए 10 रन चाहिए। न्यू बैट्समैन सुदेश शाळुंग क्या है। शॉर्ट बॉल है, इस बार हवा में लॉप किया है, फील्डर नीचे आ रहा है, पकड़ ले, और पकड़ लिया। इस बार लॉन्ग ऑन फील्डर ने शानदार कैच, बड़ी मछली जाल में फंसी हुई। अमर पाटिल चले बैक टू द पवेलियन। मनमोहित करने वाली पारी समाप्त हो गई है मैदान से। उनतीस रनों की दमदार पारी। अमर पाटिल ये पारी को लेके ड्रेसिंग रूम में जा रहे हैं और उनके खिलाड़ी उनका अभिनंदन कर रहे हैं तालियों से। लेकिन न्यू बैट्समैन मैदान के अंदर अतुल घरत, टीम का स्कोर 30 के घर में। सफलता प्रफुल्ल घरत को मिली। 10 रन चाहिए जीतने के लिए।
और डिफेंस खेला है पॉइंट के क्षेत्र में, जहां गेंद को फील्ड किया, एक रन चुरा लिया, दूसरे के संभव में तो तुम्हें में चल रहे, ओहो, और ये मौका था अंपायर साहब, लेकिन बल्लेबाज फिर रिटर्न आ गए, आधे रास्ते में गए थे, फिर पीछे मुड़ के आए। बिल्कुल श्री आदरणीय हमारे कमेंटेटर श्रीमत रविंद्र गरज साहब, उपाध्यक्ष उल्वेश्वर, इनके तरफ से अगर ये बल्लेबाज 2 छक्के मार सकते बैक टू बैक तो 500 रुपए का इनाम है। बल्लेबाज है अतुल घरत। बिल्कुल श्रीमत घरत साहब इनके ये बड़े भाई है, तो शायद अतुल घरत को एक सुनहरा मौका लगाया है छोटे भाई ने, लेकिन जीतने के लिए 9 रन चाहिए। अच्छी गेंदबाजी चल रही प्रफुल्ल घरत की, लेफ्ट हैंड बल्लेबाज अतुल घरत स्ट्राइक के ऊपर, और इस बार देखा जाए हवा में पकड़ जाएगा और पकड़ गया। इसी बीच अतुल घरत बिना खाता खोले, बिना अंडा तोड़ के ड्रेसिंग रूम में डीजे और इसी के साथ 31 पे तीसरा विकेट, चौथा विकेट गिरता हुआ। प्रफुल्ल घरत के अभी तक कई गेंदे शेष है। नो बैट्समैन सुहास पाटिल, और इस बार शायद अपील जरूर की थी, लेकिन यहां लेग बाई का इशारा आया, सिंगल मिली। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 32 के घर में। जीतने के लिए रॉयल चैलेंजर्स टीम को 8 रन की जरूरत है आने वाले मुझे लग रहा है 13 गेंदों में। खूबसूरत आयोजन, नियोजन, जबरदस्त ट्रॉफी, जबरदस्त लोग, क्रिकेट, हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है। शॉर्ट बॉल इस बार देखा है, लेकिन स्टंप के ऊपर से चली गई गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है, चकमा दिया गेंद ने, और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर है 32 के घर में। आने वाले 12 गेंदों में जीतने के लिए 8 रन की जरूरत है या रॉयल चैलेंजर्स टीम को। ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल ना, त्या दिवशी आपला खेळ डीजे मास्टर, बहुत ही सुमधुर आपका डीजे, हमारा आवाज आज आपने दुनिया के कानों कानों में पहुंच दिया है, तो आपका भी हम स्वागत कर रहे हैं। लेकिन 12 गेंदों में जीतने के लिए 8 रन की जरूरत है। गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए मनीष जी फड़के अपने कोठे की पहली पारी की ये चौथी ओवर लेके 12 गेंदों में जीतने के लिए रॉयल चैलेंजर्स टीम को 8 रन की जरूरत है। चमकदार सभी ट्रॉफी, खूबसूरत मैदान, खूबसूरत आयोजन, नियोजन, पीटीसी लाइव, इनके माध्यम से आप यूट्यूब के ऊपर जरूर इस वर्ल्ड प्रीमियर लीग 2021 का नए साल के लिए काफी खूबसूरत आयोजन, नियोजन। दोनों अंपायर हमारे किरण भाई कमेंटेटर राज किरण कोहली साहब, इनका भी बहुत मैं शुक्रगुजार हूं। और एक बार फिर से इस बार दिशा दी गेंद को, लेकिन एक ही रन मिलेगी, वहां फील्डर तैनात था, मगर इस सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है 33 के घर में। जीतने के लिए 7 रन की जरूरत है। स्कोरिंग का जो काम कर रहे हमारे प्रणय जी मात्रे, बहुत ही शानदार स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं। 11 गेंदों में जीतने के लिए 7 रन की जरूरत। एक सिली मिड ऑफ के ऊपर फील्डर तैनात कर दिया है, और एक बार फिर से क्रॉस बैट से आड़ा पट्टे से खेलने का प्रयास किया,
गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, काफी अच्छी गेंद फेंकी है गेंदबाज मनीष फड़के ने। टीम का स्कोर 33 के घर में। आने वाले 9 गेंदे 8 गेंदे शेष है, 10 गेंदे शेष है, माफ कीजिए। 10 बॉल अभी तक बाकी है, 7 रन चाहिए 10 गेंदों में जीतने के लिए 7 रन। एक बार फिर से बॉडी के ऊपर टकरा गई है। पिचिंग जो हुई है बॉल की वो ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर हुई है। क्या गेंदबाजी चल रही है। तैतीस स्कोर, जीतने के लिए 7 रन की जरूरत है। मनीष की चौथी गेंद। एक बार फिर से इस बार शॉट फाइनल खिलाड़ी बढ़िया से रक्षण वहां चल रहा है, तू में चल रहा है। लेकिन अगर शुरू से ही इस बार देखा जाए फील्डिंग अच्छी हुई थी, लेकिन थ्रो करने के लिए आप तुरंत बॉल के ऊपर जाते तो करीबी मामला होने वाला था। मगर यहां शायद 1 रन सिंगल चुराने में दोनों बल्लेबाज सुहास और अतुल कामयाब बने। एक सिंगल के साथ स्कोर 34 के घर में। 8 गेंदों में जीतने के लिए 6 रन चाहिए। क्या दो गेंदे मनीष फड़के अगर डॉट फेंक सकते तो अगले ओवर में बेहतरीन मजा आ सकता है। और ये देखिए कैसी टर्न हो गई गेंद, ये कैसी बॉल ही टर्न हो गई। यहां से हम भी आश्चर्यचकित हो चुके और ये गेंदबाज की खासियत है। अंतिम गेंद बची हुई 7 गेंदों में जीतने के लिए 6 रन चाहिए। देखिए बॉल कट किस तरह से हो चुका है। काफी जो स्पिनिंग का अनुभव इनके पास ज्यादा है। 18 गेंदों में जीतने के लिए 12 रन चाहिए थे। वहां मनीष फड़के ने सुंदर गेंदबाजी की अपनी टीम के लिए, खुद के लिए। लेकिन ये गेंद फुल टॉस दी है, 1 रन चुरा लिया, दूसरा रन हो सकता है ऐसा लग रहा है। क्या होगा। और इसी बीच ये देखिए तुतुमय में चल रही और मामला अंपायर साहब उंगली खड़ी हो गई है। और इसी के साथ यस अंपायर साहब जी को देखिए कुछ लगा है क्या। नहीं बिल्कुल कई बार ऐसा ही होता है क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर। अपने पॉल राइफल को देखा था, ऐसी गेंद उनके पीठ के ऊपर लगी थी। लेकिन यह हमारे अंपायर साहब प्रशांत माली साहब बहुत अच्छे क्रिकेट खेले हुए हैं। 6 गेंदों में जीतने के लिए 5 रन की जरूरत है। 7 चेंडू 5 धावा। 1993 की याद आपको दिलाता हूं, हीरो कप था भारत बनाम दक्षिण अफ्रीका के बीच। मोहम्मद अजहरुद्दीन साहब कप्तान थे। उनको प्रश्न पड़ चुका था कि 6 गेंदों में जीतने के लिए 6 ही रन चाहिए थे। ऐसे हालात में गेंदबाजी कौन करेंगे। कपिल देव साहब का तो कोटा खत्म हो चुका था और वहां से एक आवाज आया कि आजू मैं गेंदबाजी कर सकता हूं। मोहम्मद अजहरुद्दीन साहब जी ने सचिन रमेश तेंदुलकर साहब जी के हाथ में गेंद दी और हिंदुस्तान ने वहां 3 रन से मैच को जीता था। याद करो 23 नवंबर 1993 की वो बात थी, हीरो कप था। और हीरो कप हमने वेस्ट इंडीज को परास्त करके हिंदुस्तान लाया था। ऐसा मैच का मुकाबला, ऐसे इतिहास की पुनरुक्ति हो सकती है क्या मैदान के ऊपर। वो मिठाई क्षणचित्र मुझे आज याद आया। क्या इंडियन टीम के लिए ये गेंदबाज जो मास्टर भारत रत्न सर सचिन तेंदुलकर साहब जी ने जो कारनामा किया था, वो कारनामा इस मैदान के ऊपर होगा। गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए सिद्धेश गरत आए। 6 गेंदों में जीतने के लिए 5 रन चाहिए। न्यू बैट्समैन आकाश कांबले मैदान के अंदर। आकाश कांबले लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर। क्या मैच आई है। 6 गेंदों में जीतने के लिए 5 रन चाहिए। मुंबई इंडियंस बनाम रॉयल चैलेंजर्स के बीच का यह मुकाबला 40 रनों का एक छोटा सा टारगेट रखा है। लेकिन मुकाबला इस बार देखा जाए काफी बेहतरीन आया हुआ है। दिल की धड़कनें रोकने वाला यह मुकाबला आया हुआ है। छह गेंदे टीम को जीतने के लिए 5 रन। आकाश के लिए गेंद, लेकिन गेंद को खेला है लॉन्ग ऑन के ऊपर। अच्छा फील्डिंग का मुजाहरा पेश किया।
एक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जाता है 36 के घर में। 5 गेंदों में जीतने के लिए 4 रन। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज सुदेश साळुंके। पांच गेंदों में जीतने के लिए 4 रन। एक खिलाड़ी सिलिमिडॉप और सिलिमिडॉन के ऊपर तैनात कर दिया है। एक खिलाड़ी मिडॉप और इसी बीच शायद एक गली के क्षेत्र में फील्डर तैनात कर दिया। शॉट थर्ड मैन ऑफसाइड के ऊपर है। फुल टॉस गेंद दी, इसका खामियाजा भुगतना पड़ा और महेंद्र सिंह धोनी के स्टाइल से इस बार देखा जाए इस शॉट को खेला, विनिंग शॉट खेला, छक्के के साथ इस मैच को जीता और बॉलर को हक्का बक्का कर दिया है। मैच को जीता इंडियन रॉयल चैलेंजर्स टीम ने परास्त कर दिया इंडियन टीम को। वेल डन।